या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी ॲग्रो डिव्हिजन. नमस्कार श्रोते हो, पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो. आणि मन मोकळ्या गप्पा मारण्याकरता आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत रवींद्र प्रभुदेसाई. रवी सर नमस्कार. या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार उदय. रवी सर, आपण म्हटल्याप्रमाणे श्रोत्यांकडनं प्रश्न यायला सुरुवात झालेली आहेत आणि ह्या प्रश्नांचा ओघ असाच पुढे पुढे वाढत जाईल याची मला खात्री आहे. हा पहिला आलेला प्रश्न जो आहे तो तुम्हाला बालपणात थोडासा पुढे नेणारा असा आहे. त्यांनी प्रश्न असा विचारलाय की नवीन अनेक उद्योजक किंवा नवीन तरुण हे या उद्योग क्षेत्रात येऊ इच्छितात, तर ह्या उद्योग क्षेत्रामध्ये येण्याकरता काही प्राथमिक गुण त्यामध्ये असणं आवश्यक आहे का, आणि त्याच्याकरता त्यांनी काय काय तयारी करावी? उदय, खूप चांगला प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलाय. पण आता कसं आहे, आपलं लहानपणाच्या आपल्या गप्पा चालू आहेत आणि मला असं वाटतं की त्या उद्योजकांच्या पेक्षा सुद्धा मी काही पालकांना काही गोष्टी सांगू इच्छितो. बऱ्याचदा काय होतं की मुलांचं जी काही वाढ होत असते आणि त्यांच्यात जे काही संस्कार पालक करत असतात, तर त्या पालक आणि शाळा असा दोघांचाही मोठा सहभाग ह्या मुलांच्या जडणघडणीमध्ये होत असतो. आणि खरं म्हणजे आमच्या वेळी अभ्यासाचा खूप दबाव नसायचा. आता जो एक परीक्षा आणि मार्क ह्याची जी एक भयानक जी काही स्पर्धा चालू आहे, बरोबर, आणि जणू काय मार्कांसाठीच अभ्यास, बरोबर, परीक्षार्थी झाले, सगळे परीक्षार्थी झालेत, बरोबर आहे. तर ते तसं असू नये असं मला वाटतं. कारण एकंदर जर का पोटच भरायचंय किंवा एक आपलं स्वतःचं कुटुंबाचाच उदरनिर्वाह करायला मोठा प्रॉब्लेम नाहीये, ते तुम्हाला कुठल्याही याच्यात तुम्ही करू शकता. बरोबर. पण जी एक प्रकारची त्याची शारीरिक क्षमता वाढणं, मुलांचं आकलन वाढणं, मुलांचं निरीक्षण शक्ती वाढवणं, त्यांना कल्पना वेगवेगळ्या करता येणं, कारण कल्पना ही इच्छाशक्ती ह्या सगळ्या मुळात देवाने दिलेल्या आपल्याला प्रेरणा आहेत. प्रत्येकाकडेच आहेत. त्या कमी जास्त प्रमाणामध्ये आपण वापरतो. तर ते एकदा मुलांना कळलं की जन्मतःच आपण ईश्वराचे पुत्र आहोत, म्हणजे हे कुठेतरी त्याला एक शाळेमध्ये म्हणा किंवा आई वडिलांनी हा संस्कार करायला पाहिजे, आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. पण ते असं अवघड करून नाही, म्हणजे गोष्टी रूपाने की आपण जेव्हा एखादी गोष्ट मागतो तर ती आपल्याला मिळते. म्हणजे आपली इच्छाशक्ती असते. मग ते चित्रकला असेल, मग खेळ असतील, मुली असतील तर काही पदार्थ बनवण्याच्या गोष्टी असतील, बरोबर, काही भरतकाम असेल, विणकाम असेल, नृत्य असेल, गायन असेल, वादन असेल. तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं ज्या काही क्षमता आहेत, तर त्याच्यात ह्या कुठल्या ह्याच्यामध्ये आपलं मूल हे प्रगती करू शकतं किंवा त्याला गम्य आहे, हे खरं आई वडिलांनी बघण्याचं काम आहे. आणि अभ्यासाच्या विषयातून शिक्षकांनी बघणं, आणि शिक्षकांचे सुद्धा मला आठवतं की शाळेमध्ये कंपल्सरी प्रत्येक खेळामध्ये प्रत्येकाला भाग घ्यावाच लागायचा. त्याचप्रमाणे वक्तृत्वाच्या ह्याच्यामध्ये 2 मिनिटं बोलायला शिक्षक 8वी नंतर भाग पाडायचे. अच्छा, मग तुम्हाला बोललंच पाहिजे समोर, बरोबर. मग थरथर विरतर होऊ दे, काही गोंधळ गडबड होऊ दे, अगदीच नाही पाठ असेल तर वाचून दाखवा, हा सभाधीटपणा असेल किंवा नाटकामध्ये भाग घेतलाच पाहिजे कुठलाही, म्हणजे स्टेजवरतून एक काहीतरी समोर लोक बसलेले आहेत, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींची उद्योगासाठी म्हणा किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी खूप गरज असते. तर ती गोष्ट व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यातनं काय होतं, एक स्वतंत्र बुद्धी त्या मुलाची निर्माण होते की आपण एक स्वतंत्र एक आहोत आपण, आणि अरे आपल्याला हे जमतंय, आपल्याला ते जमतंय. आणि मग त्यांच्यामधला तो न्यूनगंड जो असेल की काही कारणासाठी की समजा सगळ्या गोष्टी येणार नाहीत त्यांना, पण बाकीच्या गोष्टी मात करू शकतात ते. तर असं जर का पालकांनी केलं तर ह्या आधी पहिला टप्पा की मुलांना उद्योजकता किंवा ते जे गुण आपण म्हणतो, आणि ह्याच्यातूनच मग एक स्वतंत्र वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली की मग तो कोणाच्याकडे नोकरी करण्यासाठी त्याला त्याचे हे राहत नाही की आपला स्वतःचं काहीतरी वेगळं असलं पाहिजे. आणि हीच खरी सुरुवात आहे. म्हणजे पुस्तकाच्या पेक्षा बाहेरचा तुमचा स्वचा विकास हा होणं आणि त्याच्याकरता आवश्यक गुणांची कसं होणं, हे शाळेनी आणि मला वाटतं पालकांनी हे ध्यानात घेतलं. आणि आपल्या पालकांना सुद्धा हा एक संदेश रवींद्रजींनी खूप चांगला दिलेला आहे. श्रोते हो, तुमच्या मनातले वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न तुम्ही आम्हाला नक्की लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम, 400602. रवींद्रजी, तुम्ही ह्या गुणांचा जसा उल्लेख केला, तर तसं काही वेगळ्या प्रकारचं शिक्षण या उद्योजक क्षेत्रात येण्याकरता म्हणून आवश्यक आहे का? बरोबर आहे उद्या. दुसरी आता जसं आपण बघितलं की त्यांचा एक त्या मुलांना आपला कल कुठे आहे, म्हणजे आपल्या आवडीनिवडी काय आहेत आणि कुठल्या विषयांमध्ये आपल्याला गम्य आहे. कारण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नाही. अगदी बरोबर. आणि प्रत्येकालाच परमेश्वरांनी काहीतरी गुण जास्तीचे त्याच्यामध्ये दिलेले आहेत, तर त्याच्यात ओळख झालेली आहे समजा मुलांमध्ये.
आता ह्या गुणांच्या आधारितच तो व्यवसाय आपण काय करू शकतो का, बरं. असा त्याच्यातला जो भाग आहे. म्हणजे आपण म्हणतो की त्या उद्योगात सगळेजण सांगतात की पॅशन असली पाहिजे. पैसे मिळवण्याचं यंत्र म्हणून तुम्ही उद्योग नाही करत आहात. वा. तुम्हाला तुमची जी एक हॉबी आहे आणि त्या हॉबीचं रूपांतर तुम्ही व्यवसायामध्ये करताय. उदाहरणार्थ समजा गाण्याची आवड आहे तर तुम्ही ऑर्केस्ट्रा सुरू केलात आधी काही, बरोबर. गाण्याचं काही व्यावसायिक आणि मग कॅसेट निर्माण केल्यात किंवा सीडीज तुम्ही बनवायला घेतला तर ही त्यातली आवड झाली. बरोबर. क्रिकेटचं आहे समजा, तर क्रिकेट खेळता खेळता तुम्ही नंतर मग व्यावसायिक क्रिकेट झालात आणि मग तुम्ही एखादा जिमखाना सुरू केलात किंवा कोचिंग तुम्ही एखादं काय चालू केलात. तुम्हाला खाण्याची किंवा पदार्थ बनवण्याची आवड आहे तर तुम्ही पदार्थ आधी केले, छोट्या प्रमाणात केले, डबे तयार केलेत, मग तुम्ही रेस्टॉरंट काढलात, मग हॉटेल तयार केलात, मग हॉटेलची चेन केलीत. असं आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये पाहिजे. आणि कम्युनिकेशन स्किल जे आहे ते मी म्हटलं तसं की ते तर प्रत्येकाला आपलं जे मत आहे किंवा आपल्याला बोलता येणं, दुसऱ्याचं हे गोष्ट समजणं आणि त्यासाठी प्रचंड वाचन करणं, ही जी मूलभूत. आणि मी नेहमी असं म्हणतो की लग्नाच्या आधी म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर किंवा डबल ग्रॅज्युएट झाल्यानंतर लग्नाच्या आधी उद्योजकता सुरू व्हायला पाहिजे. बरं. कारण त्याच्यात काय असतं की एखादा उद्योग नाही जमला तर असं एखादं अपयश छोटं काही आलं तर त्यावेळी ते बायको, मग तिचे सगळे ते माहेरचे लोक, त्याचा दबाव एक तुमच्यावरती नसतो. तुम्ही एक फ्री बर्ड असता, तुम्ही मुक्त असता आणि एखादा नाही झाला तर दुसरी कल्पना तुम्ही घेऊन उद्योगामध्ये. कारण एखादं अपयश आलं तर ते पचवून तुम्हाला पुढचा उद्योग किंवा दुसरी कुठली गोष्ट तुम्हाला चालू करता येऊ शकते. आणि यासाठी पूर्ण त्या कुटुंबाची पण एक जबाबदारी आहे किंवा कुटुंबाचा सहभाग त्या उद्योगामध्ये असणं आवश्यक असतं. कारण ही एक प्रकारचा स्वतःचा शोधच आपण म्हणूया की आपण स्वतःचा उद्योग म्हणजे स्वतःचा एक स्वचा, तू जसं म्हणालास की ते चांगलं हे केलंस की ते स्वचा शोधच आहे हा. आणि तो करताना लग्नाच्या आधी जर का तुमचं एक थोडं तुम्हाला दिशा मिळाली असेल, म्हणजे तुमची वाट तुम्हाला कळलेली आहे, मग तुम्ही तो हायवेवरती तुम्ही नंतर त्याच्यात जाऊ शकता. तर मला असं वाटतं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे उद्योग क्षेत्रात येण्याकरता किंवा उद्योग म्हणून निवडण्याकरता कुठलंही एक क्षेत्र असं आवश्यक नाही. तुमची आवड जी आहे तर त्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही तुमचा उद्योग म्हणून तो विकसित करू शकता. हा एक खूप चांगला संदेश रवींद्रजींनी या निमित्ताने दिलाय. रवी सर, मला विचारायला आवडेल की काही असे विशिष्ट प्रशिक्षण असं काही विशेष आपल्याला उपलब्ध आहे का? बरोबर. दुसरं एक अजून काय दोन तू गुणांबद्दल बोललास. समजा गॅरेजचा व्यवसाय आहे तर हात काळे झाले तर तुम्हाला लाज वाटता का म्हणे, की तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या कुठल्याही गोष्टीची घाण वाटता का म्हणे. बरोबर. अगदी. आता पिठाची गिरणी असेल तर तुम्ही अंगावरती डोक्यापासून अंगावरती सगळं पीठच असणार ना, तू जोपर्यंत गिरणीत समजा बसतोय. बरोबर. तर असं तुम्हाला ते वाटतं का म्हणे हा व्यवसाय आहे, पण तुम्ही तिथनं गेलात की घरी आंघोळ करून मग तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता. बरोबर. तसं तुम्ही ते जे काही ज्या व्यवसायामध्ये आपण असू त्याची लाज वाटता का म्हणे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कारण तुम्हाला सगळी तुम्ही जास्त कामगार घेऊ शकत नाही, तुम्हाला ते परवडत नाही तुमच्या याला. कारण ती पहिली आयडिया असते ती जनरेट करायला कॉस्ट रिडक्शनची खूप गरज असते. त्यामुळे तो माल पोहोचवणं, त्याचं सॅम्पल्स देणं, त्याचे रॉ मटेरियल घेऊन येणं, ह्या सगळ्यासाठीची मेहनतीची गरज असते. म्हणजे एकाच वेळी तुम्ही साधारण 12 तास तरी काम करत असता. म्हणजे एकीकडे शिकत असतानाच तुम्हाला तो उद्योग पण करावा लागतो. आता अनेक प्रकारच्या मॅनेजमेंटच्या किंवा बेसिक ज्ञानाचे स्त्रोत किंवा आपण म्हणूया की शिक्षण पद्धती चालू झालेल्या आहेत. म्हणजे खाणं म्हटलं तर त्याचे सगळे प्रकारचे कोर्सेस आहेत, कॉम्प्युटर म्हटलं तर त्याचे कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगच्या उपशाखा आहेत, शाखा आहेत, मल्टीमीडिया आहे. पण नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असं आम्ही नेहमी म्हणत असतो की जर का आपल्याला 10 लोकांना नोकऱ्या जर का देता आल्या तर त्याच्यासारखं पुण्यकर्म दुसरं नाही. नक्की. म्हणजे श्रोत्यांना तुमच्या लक्षात आलं असेल की एकतर स्वतःतल्या गुणांची किंवा स्वतःतल्या कौशल्यांचा विकास, मेहनतीची प्रचंड तयारी आणि त्या जोडीला असणारं हे व्यावसायिक किंवा व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, ह्या तिन्हीच्या टप्प्यातून गेल्यानंतर उद्योजक याच्याकडे आपण वाटचाल करू लागतो. श्रोते हो, तुमच्या मनातले वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न तुम्ही आम्हाला नक्की लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम, 400602. श्रोते, तुमच्या पत्रावरती तुमचा पत्ता, तुमचं नाव, मेल आयडी हे मात्र नक्की उल्लेख करा की जेणेकरून आम्ही नंतरच्या काळात तुमच्याशी संपर्क साधू शकू. रवी सर, या ठिकाणी आज आलात आणि उद्योजक क्षेत्रातल्या अनेकांना मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे, आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात.
श्रोते हो, आणखीन काही माहिती, आणखीन काही बोधकथा आणि आणखीन मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पीतांबरी अॅग्रो डिव्हिजन.